हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बघा 2-3 दिवसापासून ना हे धणे मी वर वाळत घालते आणि ते सायंकाळच्या वेळेपर्यंत अगदी असे पुन्हा सादर येऊन जातात. म्हणजे दुपारच्या वेळेला वाळत घालते आणि सायंकाळपर्यंत पुन्हा सादर येतात. याची ना मला पावडर बनवायची आहे, तर त्याच्यासाठी म्हणून हे धणे 2-3 दिवस झाले मी वर सुकत घालत आहे. पण सध्या बघा वातावरणाचं ना असं झालं आहे की कधीच पाऊस येतो, कधीच ऊन तापते आणि कधीच एकदम असा आकाशामध्ये ना ढगाळ वातावरण होतं. तर त्यामुळे जे काही पदार्थ आपण वाळवायला घालतो तर ते सुकणं कमी आणि सादर येण्याचं जे काम आहे तर ते जास्त होतं. तर म्हणून मग म्हटलं की आज ना, आणि आजही बघा बरं झालं की मी ना थोड्या वेळाच्या आधीच हे धणे आणि थोडेसे हे काजू आहे तर ते मी वर सुकत घातलेले आणि थोड्या वेळाच्या आधीच मी त्यांना घेऊन आली आणि अगदी उन्हामध्येच बघा पाऊस पडायला लागला. तर इतक्याने चांगलं झालं की थोड्या वेळाच्या आधीच ते मी घेऊन आली. म्हटलं चला इतकं तरी बरं झालं की हे धणे आणि काजू ओले झाले नाहीत, नाहीतर मग ते बघा पूर्ण ना असे खराब होतात. तर म्हटलं चला, पावसाचं तर काही खरं नाही, केव्हाही पाऊस येतो आणि अगदी एकदम असे खण्डक धणे वाळणं तर शक्य नाही. तर म्हटलं सध्या जसे आहेत तसेच त्यांची पावडर बनवून घ्यायची. कारण किचनमध्ये ना धनिया पावडर असलेली बरी असते. म्हणजे कुठलीही भाजी आपल्याला बनवायची असेल तर त्यामध्ये धनिया पावडर बघा, म्हणजे आपण रोजच्याच स्वयंपाकामध्ये धनिया पावडरचा वापर करतो आणि तो माझा संपलेला होता. तर म्हणून मग इथे ना धनिया पावडर मी बनवायला घेतली. तर बघा धनिया पावडर जेव्हा आपण बनवतो ना त्यासाठी एक ट्रिक तुम्हाला सांगते. ते बनवताना त्यामध्ये ना थोडीशी हळद घालायची आणि थोडेसे जिरे घालायचे. त्याच्याने सुगंध आणि रंग दोनही खूप छान येतो. आणि आपण बघा मार्केटमधून जे धनिया पावडरचे पॅकेट आणतो, छोटे छोटे 10-10, 20-20 रुपयाला पॅकेट मिळतात. तर एकतर ना त्याच्यामध्ये सुगंध नसतो, दुसरी गोष्ट म्हणजे रंगही नसतो आणि त्यातल्या त्यात बघा ते पावडर जे आहे तर ते ओरिजिनल आहे किंवा काय त्यामध्ये भेसळ आहे हे आपल्याला काहीच माहीत नसतं. तर त्यामुळे ही जी धणे पावडर आहे तर ती मी ना घरीच बनवते. दुकानातून अर्धा किलो धणे आणले की त्यामध्ये बघा इतकी सगळी ना ही पावडर बनते. तर आपल्याला ना एकतर स्वस्तातही पडते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी अशी ओरिजिनल पावडर आपल्याला मिळते. आणि खरंच सांगते बघा या पावडरची ना, म्हणजे ही जी धनेपूड आहे तर याचा ना इतका छान असा सुगंध पूर्ण घरामध्ये दळवळतो. आणि जी पॅकेटची पावडर आपण वापरतो तर त्यामध्ये ना अजिबात सुगंध नसतो. तर त्यामुळे जी धने पावडर आहे, म्हणजे जी धनेपूड आहे तर ती मी घरीच बनवते. तर बघा त्यामध्ये आपले पैसेसुद्धा वाचतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओरिजिनल सामानसुद्धा आपल्याला मिळते. बऱ्याच दिवसाचा बघा हा जो रबर प्लांट आहे तर याची कटिंग मला लावायची होती. ॲक्च्युली कटिंग लावण्याचा काही प्लान नव्हता, पण बघा माझ्या इथे ना ह्याच्यावर रेलिंगवर कुंड्या ठेवलेल्या आहेत. तर हवा आली की तिथल्या त्या कुंड्यांना काही म्हणजे अगदी असा जोराचा वारा आला की त्या कुंड्यांना खाली पडतात. तर 1-2 वेळा या रबर प्लांटवर ना कुंडी पडली. तर त्याचे जे खालून पानं आहेत तर ते ना सगळे असे तुटलेले आणि तो जो झाड आहे तर त्याचा वरचा बुंदा ना छान असा अगदी घनदाट होता आणि खाली ना सगळा असा तो झाड पातळ पातळ, म्हणजे नुसती ती ना स्टेमच दिसायची. तर म्हणून मग विचार केला आणि बऱ्याच दिवसाचा ना विचार करत होती की याची कटिंग लावायची की नाही लावायची. हा जो रबर प्लांट आहे तर तो मी पहिल्यांदाच घरी आणला. म्हणजे या झाडाचा मला काहीही अनुभव नाही की याची कटिंग जगते की नाही जगत, कशा प्रकारे लावायची, काय लावायची, याची केअर कशा प्रकारे केल्या जाते तर त्याविषयी मला काहीही अनुभव नाही. पण तो झाड ना बघायला चांगला दिसत नव्हता. तर म्हणून मग मी विचार केला की त्याचा वरचा जो बुंदा आहे तर तो कट करून ना दुसऱ्या कुंडीमध्ये लावायचा. सिरॅमिकच्या पॉटमध्ये लावायचा होता मला तो, पण सध्या काही मी सिरॅमिकचा पॉट जे आहे तर ते आणलेलं नाही. तर माझ्याकडे ना या काही कुंड्या खाली होत्या. तर म्हटलं आताचा ना त्याच्यातच लावणार आणि छान असं ग्रो झालं व्यवस्थित, त्याची कटिंग जगली की त्यानंतर मग त्याला सिरॅमिकच्या पॉटमध्ये टाकणार. सिरॅमिकचे पॉट ना महाग येतात, त्यामुळे मग मी सध्या ते अवॉइडच केलं. म्हटलं आता सध्या कुंड्या खाली आहेत माझ्याकडे तर त्यामध्येच लावणार म्हणून. कारण बघा प्रत्येकच गोष्टीचा ना, म्हणजे एक जी गृहिणी असते तर तिला प्रत्येकच गोष्टीचा विचार करावा लागतो आणि आपल्या घरखर्चाच्या पैशातून म्हटलं की मग बघा अशाच याच्यामध्ये जर आपण पैसे खर्च केले तर आपल्यालाही अखेरपर्यंत पैसे चालवायचे असतात. तर एका गृहिणी म्हणून सहजच या गोष्टी मी बघा तुमच्यासोबत शेअर करते. आणि विनाकारणचा खर्च करणं मला म्हणजे अजिबात आवडत नाही. जेव्हा ही कटिंग ग्रो होणार तर त्या वेळेला वाटल्यास मग मी ती कुंडी आणणार आणि त्यामध्ये मग ते झाड रिपोर्ट करणार.
पण सध्या मी याच्यातच लावलं, कारण ते त्यामध्ये आधी सर्वाईव्ह व्हायला हवं. आणि खरंच सांगते की जर हे जे झाड आहे तर ते जगलं नाही, ग्रो झालं नाही, तर खरंच म्हणजे इतका पश्चाताप होणार मला, कारण ते माझं आवडतं झाड आणि अगदी कुठलाही अनुभव नसल्या याच्यामध्ये मी ती कटिंग लावलेली. तर बघू आता, जगली तर चांगलीच गोष्ट. तर अशा कारणाने बघा इथे ही जी कटिंग आहे तर ती मी लावली आणि एकदम असा ना पातळ पातळ झाड होता तो. त्यापेक्षा बघा आता हा जो झाड आहे ज्याला मी स्प्रे करत आहे, बघायला ना इतका सुंदर दिसतो. म्हणजे छान असा घनदाट झाड असेल, अगदी बाउन्सी असेल ना, तर तो झाड खूप सुंदर वाटतो. नाहीतर मग काही काही झाडं बघा अगदी असे उंच वाढत जातात आणि त्याचे जे खालून पानं आहे तर ते गळतात, किंवा मग आपल्याच चुकीमुळे, म्हणजे आता माझीच चूक ती की मी तिथे झाड ठेवला आणि वरून बघा कुंड्या पडल्या. तर एक दोन वेळा तिथे ना कुंड्या पडल्या आणि खालचे जे सगळे पानं आहेत तर ते तुटले. तर त्यामुळे ते झाड ना चांगलं दिसत नव्हतं. तर म्हणून मग मी त्याला कट केलं आणि कट केल्याच्या नंतर खूप सुंदर दिसत आहे बघायला. फक्त एवढंच की ती जी कटिंग आहे तर ती ना ग्रो व्हायला हवी. तर बघू आता, ग्रो होणार तरी तुमच्यासोबत शेअर करणार, नाही झाली तरी तुमच्यासोबत शेअर करणार. त्यानंतर बघा इथे दाराच्या मागे ना दिवाळीपासून ना काही काही कपडे इथे अडकलेले होते. म्हणजे दिवाळीच्या पूजेच्या वेळेला ना यांनी हा कुर्ता घातलेला, दिवाळीच्या वेळेला घेतलेला त्यांनी तो. तर तोच बघा दिवाळीच्या पूजेपासून इथे दाराच्या मागे अडकला होता. आणि खरं सांगायचं तर बघा कधी कधी ना हे लहान सहान कामं असतात, ते सुद्धा आपल्याकडून होत नाही. कधी आळसापोटी म्हणा किंवा कधी वेळेअभावी म्हणा, तर बरेचसे असे लहान सहान काय काय कामं आपल्याला अडकलेले असतात. आणि तेच बघा जेव्हा खाली वेळेमध्ये आपण करतो ना, तर त्यावेळेला बघा आपलासुद्धा म्हणजे आपल्याला तरी ना कुठेतरी एक ना म्हणजे एक चांगलं वाटतं की चला काहीतरी म्हणजे असे जे टास्क आहेत तर ते आपण कंप्लीट केले, किंवा आपले जे रखडलेले कामं होते तर ते आपण पूर्णपणे कंप्लीट केले म्हणून. तर दाराच्या मागचे जे कपडे होते, तर काही धुण्याचे कपडे होते ते धुवायला घातले, काही कपडे ठेवणीचे होते ते ठेवले. आणि पुन्हा आणखी इथे बेडवर जे कपडे तुम्हाला दिसत आहे तर ते प्रेसचे कपडे होते. कालच मी खूप सारे कपडे प्रेस केले, पण म्हटलं आता नको, ढिगारा जमा व्हायला नको, त्यामुळे मग 2-2, 3-3 जसे कपडे निघतील. तर तसतसे म्हटलं ते ना प्रेस करून घ्यायचे, म्हणजे एका वेळेवर आपल्यावर ना खूप असं कपड्यांचं ओझं होत नाही आणि प्रेसच्या कपड्यांचा प्रेशर येत नाही. त्यामुळे मग आता विचार केला की जसं जमेल तसतसे ना प्रेसचे कपडे आटोपून घ्यायचे म्हणून. यांचे ना काही काही कुर्ते ना खूप असे इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेले होते. तर म्हटलं ते कपडेसुद्धा म्हणजे जे कुर्ते आहेत, फारसे असे काही नाही, 4-5 जोडीच कुर्ते आहेत. खूप कुर्ते काही मी यांना घेऊ देत नाही, कारण बघा ते ना आपण प्रत्येकच वेळेला घालू शकत नाही. शर्ट पॅन्ट आहे तर तुम्ही कुठेही कसाही घालू शकता, पण जो कुर्त्यांचा सेट असतो म्हणजे कुर्ता आणि पायजामा असा सेट मिळतो, तर तो आपण प्रत्येकच वेळेला घालू शकत नाही. म्हणून मग मी फारसे काही यांना घेऊ देत नाही. तर 4-5 जोडी जे कुर्ते आणि पायजामाचे सेट होते तर ते सगळे असे इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेले होते. तर त्यांनासुद्धा त्यांच्या जागी जमवून घेतलं. हे टावेल काही एक्स्ट्राचे ठेवलेले असतात. तर बघा जेव्हा कधी आपल्या इथे पाहुणे वगैरे येतात तर त्यावेळेला आपण आपल्या वापरीतले टावेल त्यांना देत नाही, त्यामुळे मग 2-3 टावेल मी एक्स्ट्राचे ठेवत असते. तर त्यांनासुद्धा व्यवस्थित त्यांच्या जागी जमवून घेतलं. त्यानंतर मला ना थोडासा किराणा लिहायचा होता, कारण महिन्याचा पहिला आठवडा आणि या दरम्यानमध्ये बघा म्हणजे किराणा मोस्ट ऑफ द टाईम आपण पहिल्या आठवड्यामध्ये किराणा मागवून घेतो. तर तोच किराणा मला लिहायचा होता. आज आठवडी बाजारसुद्धा होता, तर म्हटलं जाताना आधी किराण्याची डायरी त्यांना देऊन देणार आणि त्यानंतर मग आठवडी बाजाराला जाणार म्हणून. तर किराण्याची डायरी कंप्लीट करून घेतली आणि मार्केटला जाण्याची तयारी केली. आणि तेवढ्यातच लक्षात आलं की फ्रीजना खूप असा घाण झाला आहे. खूप दिवसापासून फ्रीज काही स्वच्छ केलेला नव्हता, तर म्हटलं फ्रीजसुद्धा स्वच्छ करून घेते, कारण आता यावेळेला जर त्यामध्ये भाजीचं भरलं आपण तर मग आठवडाभर ना ते म्हणजे जी फ्रीज आहे तर ती काही स्वच्छ करणं होत नाही. तर म्हणून मग आधी ना मी इथे फ्रीज स्वच्छ करायला घेतला. खूप काही डीप क्लिनिंग नाही करणार, अगदी वरचे वरच, पण हे जे फ्रीजमध्ये जे म्हणजे हे शेल्फ वगैरे ठेवलेले असतात किंवा खाली जो टब वगैरे ठेवलेला असतो तर तो ना थोडासा स्वच्छ करून घेतला. कारण आता बघा दिवाळी वगैरे झाली आणि त्यातल्या त्यात म्हणजे टाईम जो आहे तर तो खूप असा ना बिझी असतो, तर वरचे वरसुद्धा क्लीन करायला वेळ काही मिळाला नव्हता. तर म्हणून मग ना फ्रीजसुद्धा क्लीन करून घेतला. फ्रीजमधले जे भांडे आहेत म्हणजे जे शेल्फ वगैरे होत्या तर त्या सगळ्यांना घासून त्यांना ना म्हणजे सुकण्यासाठी ठेवलं. म्हणजे मार्केटमधून येईपर्यंत बघा ते जे शेल्फ आहेत तर ते छान असे सुकून जातात. आणि फ्रीजसुद्धा थोडासा ओल्या कपड्याने स्वच्छ करून घेतला. कुठल्याही गोष्टी आपण ना त्यांची जर वेळच्या वेळी स्वच्छता केली, साफसफाई केली तर त्या गोष्टी बघा एकतर ना खूप लांब काळपर्यंत आपल्यासोबत चालतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलासुद्धा मूड फ्रेश राहतो.
तर चला, अशाच माझ्या काही लहान सहान गोष्टी होत्या, त्या मी कंप्लीट केल्या. व्हिडिओ इथेच संपवते. आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा.